जे एकनाथ शिंदेंना जमलं, ते देवेंद्र फडणवीस यांना का जमत नाही? जो एन्काउंटर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळामध्ये केला होता, तसे एन्काउंटर देवेंद्र फडणवीस का करत नाहीत? हा प्रश्न देखील सर्वसामान्य जनता विचारते आहे. मित्रांनो, देवाभाऊ जे आहेत, ते न्यायाने चालणारे माणूस आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. ते स्वतः वकील आहेत. न्यायव्यवस्थेवरती त्यांचा विश्वास आहे आणि ही न्यायव्यवस्था जी एवढा वेळ लावते, मित्रांनो, सर्वसामान्य जनता जी आहे, ती चिडलेली आहे. नरसापूरचं जे प्रकरण झालं, मालेगावचं जे प्रकरण झालं, आजही त्या आरोपींना शिक्षा भेटली नाहीये. परंतु एकनाथ शिंदे ज्यावेळेस असायचे, त्यावेळेस मित्रांनो एन्काउंटरमध्ये मारलं जात होतं. फेक एन्काउंटर असेना का काही का असेना, परंतु लवकरात लवकर त्या मुलीच्या आई न्याय भेटायचा. मित्रांनो, हे मुलीचे आई जे असतात, ते सर्वात सहन करतात ही गोष्ट. त्यांच्या मुलींना लवकर न्याय भेटावं ही त्यांची अपेक्षा असते. विचार करा मित्रांनो, त्या कोर्टाच्या पायऱ्या त्यांना झिजवाव्या लागतात. त्या कोर्टामध्ये जाऊन बसायचं, ती हिअरिंग ऐकायची. त्या हिअरिंगमध्ये त्या चिमुरडीवरती कशाप्रकारे अत्याचार झाले हे सांगितलं जातं. ते प्रूफ दिले जातात पोलिसांच्या माध्यमातनं. एवढंच नव्हे, जो आरोपी असतो, तो आरोपी म्हणत असतो, बोंबलत असतो, की "मी काहीच नाही केलं, मी निर्दोष आहे." त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी वकील देखील दिलेला असतो आणि हा वकील त्या आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो आणि जे चिमुरडीचे आई-वडील असतात, ते भीक मागत असतात, पदर घेऊन भीक मागत असतात, की आमच्या पोरीला कुठेतरी या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आमचा आणि या न्यायालयावरती विश्वास आहे. आम्हाला या न्यायालयाने तो न्याय द्यावा, या नराधमाला शिक्षा द्यावी, असा पदर करून त्या न्यायव्यवस्थेपुढे थांबलेले असतात आणि हे न्यायालय आणि ही न्यायव्यवस्था 5 ते 6 वर्ष, 7 वर्ष या केसेससाठी लावते. ते आई-वडील तडपडत असतात. ते महिन्याला जातात, त्या हिअरिंगला जातात. त्यांना बोलावलं जातं तेव्हा जातात. मित्रांनो, त्यांच्याकडनं प्रूफ मागितले जातात. विचार करा, एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या आई-वडिलांच्या मनावरती काय परिणाम होत असेल? त्या आई-वडिलांना किती मनाला त्या गोष्टी लागत असेल? काम-धंदा सगळ्या गोष्टी सोडून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या न्यायासाठी त्या चिमुरडीला कुठेतरी त्यांचा न्याय भेटावा म्हणून ते झटत असतात दिवस-रात्र आणि ते झटणार मित्रांनो. त्यांच्या पोरीला न्याय पाहिजे, त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांची असते. शेवटपर्यंत त्या नराधमाला शिक्षा व्हावी म्हणून ते प्रयत्न करतात आणि याच प्रयत्नामध्ये मित्रांनो विचार करा तुम्ही, एवढा वर्ष प्रयत्न करून, एवढ्या सगळ्या गोष्टी करून 5 ते 6 वर्षानंतर कुठेतरी न्याय येतो. त्या नराधमाला, त्या आरोपीला शिक्षा दिली जाते, फाशीची शिक्षा दिली जाते आणि ही फाशीची शिक्षा दिल्यावरती हा आरोपी करतो काय? जर मित्रांनो ह्याला हायकोर्टमध्ये ही शिक्षा दिली असेल, तर तो सुप्रीम कोर्टमध्ये अपील करतो. सुप्रीम कोर्टमध्ये जर डिक्लेअर झालं, तर मित्रांनो हा राष्ट्रपतीकडे अपील करतो. 6 ते 7 महिन्याची जी शिक्षा असते मित्रांनो, आता 6 महिन्यानंतर जर फाशी द्यायची असेल, तर ती 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. 1 ते 2 वर्ष अजून ह्याच्यामध्ये जातात, की हायकोर्टमधनं सुप्रीम कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमधनं राष्ट्रपतीकडे आणि यामध्ये जी न्यायव्यवस्था जिला सगळ्यात लवकरात लवकर न्याय द्यायला हवा, ती न्यायव्यवस्था, ते न्यायालय, या सगळ्या गोष्टींचा उशीर कधीपर्यंत होतो मित्रांनो? तर कमीत कमी या गोष्टीचा उशीर होतो 5 ते 7 वर्षाचा. जो एन्काउंटर फक्त एका दिवसात घडू शकतो, एका तासात घडू शकतो, एका मिनिटात घडू शकतो. त्या एन्काउंटरला डावलून या न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणारे हे आई-वडील आणि ह्या आई-वडिलांना तो न्याय भेटेल अशी अपेक्षा असते आणि या सरकारने, या लोकांनी तो न्याय द्यायचा ह्यांच्या हातात आहे मित्रांनो. जर यांनी फेक एन्काउंटरमध्ये जरी मारलं तरी 2 मिनिटांमध्ये हे मरू शकतात. परंतु ह्या आई-वडिलांना त्रास सहन करावा लागतो 5 ते 6 वर्ष. पायऱ्या झिजवाव्या लागतात त्या कोर्टाच्या आणि ही न्यायव्यवस्था आपली अशी पूर्ण सर्कल चालतं. सहन करावं लागतं ते म्हणजे सर्वसामान्य मुलीच्या आई-वडिलांना. नेते आश्वासन देतात, म्हणतात आम्ही शिक्षा करू, आम्ही न्यायव्यवस्थेवरती चालणारे माणसं आहोत, आम्ही संविधानावरती चालणारे माणसं आहोत. परंतु हे नेते हा विचार करत नाहीत, की हे चिमुरडीचे आई-वडील आहेत. त्यांना हे पुढचे 14 वर्ष ही केस चालेल, त्या केसमध्ये त्यांना किती सहन करायचंय, किती त्यांच्या मनाला या गोष्टी लागू शकतात, किती वाट बघावं लागणार असेल. जरी लवकरात लवकर एन्काउंटर करून ह्यांना मारून टाकलं, तर विचार करा मित्रांनो, ते 1 ते 1.5 वर्ष ट्रॉम्यामध्ये राहतील. तेवढ्या ह्याच्यातनं ते थोडं तरी घोळावरती यायचा प्रयत्न करतील. परंतु ह्या बलात्काराच्या केसला त्यांना एवढी वेळ वाट बघावं लागत असेल, तर विचार करा. ते बाहेरच येणार नाहीत. 7 ते 8 वर्ष, 10 ते 12 वर्ष त्यांचे असेच या ट्रॉम्यामध्ये जातात. खूप सारे आई-वडील आहेत ज्यांच्या मुलीवरती, ज्यांच्या चिमुरडीवरती अत्याचार झाले. ते आजही ट्रॉम्यामध्ये आहेत. कामधंदा करणं, कुठेतरी साधं काम करणं
तीच गोष्ट मनामध्ये त्यांच्या चालू असते, की माझ्या मुलीला न्याय भेटणार का? माझ्या चिमुरडीला न्याय भेटणार का? आणि हे सहन करतात ते. या न्यायव्यवस्थेला त्याच्यावरती विश्वास दाखवतात. आमच्या पोरीला, आमच्या चिमुरडीला कुठेतरी न्याय देणारी ही न्यायव्यवस्था आहे असं त्यांना वाटतं. कारण आपल्या देशामध्ये बलात्काराचा स्ट्राँग कायदा नाहीये मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी यामुळे त्यांना सहन कराव्या लागतात. जर एखादा सेपरेट कोर्ट असला, तिथल्या तिथं लगेच फाशीची शिक्षा झाली, एखाद्या 8 ते 10 दिवसामध्ये जर अशा सगळ्या गोष्टी झाल्या तर वेगळी गोष्ट होती. परंतु 5 ते 6 वर्ष जर त्यांना वाट बघावं लागत असेल एका न्यायासाठी, तर विचार करा मित्रांनो या न्यायाचा उपयोग काय? नक्कीच मित्रांनो, शिंदेसारखे व्यक्तिमत्व जर असले असते, तर आतापर्यंत एन्काउंटर झालं असतं असं तुम्हाला पण वाटत असेल. परंतु यामध्ये पण एक छोटी गोष्ट आहे ती म्हणजे ह्युमन राईट्सची. ह्युमन राईट्सचं जे कमिशन असतं, जर तुम्ही फेक एन्काउंटर करता, तर हे ह्युमन राईट कमिशन येतं, विचारतं, की तुम्ही हे फेक एन्काउंटर का करताय? याला काय संबंध आहे? तुम्ही हे एन्काउंटर केला, तर हा पळून कसा जात होता? हे असे प्रश्न ते विचारतात. बलात्काराचा जरी एन्काउंटर झाला, तरी ह्युमन राईट्सवाले येऊन विचारतात. हे ह्युमन राईट्सवाले ज्यावेळेस युद्ध चालू असतात, मोठमोठे देश ज्यावेळेस काय म्हणतात त्याला वॉर चालू असते, त्या वॉर कंडिशनमध्ये खूप सारे लोकं मरतात. लाखोंच्या संख्येने लोकं मरतात. त्यावेळेस हे ह्युमन राईट्सवाले विचारत नाहीत. परंतु हे विचारतात कधी? ज्यावेळेस एखाद्या बलात्काराचा खून होतो, मारून टाकलं जातं त्याला. त्याला असं चकमकीमध्ये मारलं जातं. त्यावेळेस हे पोलिसांना प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये पोलिसांची पण चुकी नाही खरं बघितलं तर. त्यांना जे बोललं जातं ते करायला तयार आहेत. ते उचलणार, सबूत आणणार, देणार, मारून टाका म्हणलं तर मारून टाकणार. न्याय व्यवस्था स्लो आहे आणि जर राजकारण्याने ठरवलं, की यांना एन्काउंटरमध्ये मारायचं, तर 2 मिनिटांमध्ये न्याय भेटू पण शकतो. नक्कीच तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.